इजिप्तचा राजा फिरॉन, त्याला एवढा अहंकार होता, ज्यावेळेस तो सत्तेमध्ये होता, राजा झाला, त्यावेळेस त्याला एवढा अहंकार चढला की मी म्हणजे सर्वस्व आहे, मी जणू काय देवच आहे असं त्याला वाटायला लागलं. क्रूरपणे वागायचा, छोट्या मोठ्या लोकांना आपल्या मुठीत ठेवायचा, जसं तो बोलेल तसंच करायचा. त्याच्या विरुद्ध जर काही जात असेल तर त्याला तो नष्ट केल्याशिवाय राहत नव्हता. एवढा त्याला घमंड होता स्वतःच्या राज्याबद्दल आणि स्वतःच्या ताकदीबद्दल. पण एवढा क्रूर होता की जणू काय जर तो म्हटला हेच सत्य आहे आणि हे असत्य आहे तर ते सर्व जनतेला मानावंच लागत होतं. आणि एखाद्याने त्याचा विरोध केला तर तो त्याला जीवानीशी मारत होता किंवा त्याला राज्याच्या बाहेर टाकत होता. पण त्याचा गर्व आणि घमंड नष्ट झाला जेव्हा तो मेला. तेव्हा त्याला मातीतच नव्हे तर समुद्रामध्ये सुद्धा त्याला जागा मिळाली नाही. त्याचा मृतदेह अक्षरशः बाहेर फेकला. त्यामुळे अहंकार करू नका. सत्तांतर होत असतं, सत्ता जात असती, येत असती, पण एवढंही कुणाला कमजोर समजू नका आणि त्याच्यावर बळजबरीचं राज्य करू नका. आज भारत देशामध्येही खूप मोठे हाल सुरू आहेत, कारण ही हुकुमशाही सुरू आहे. कशा पद्धतीने आज गोरगरीब दीनदुबळे शेतकऱ्यांना, बेरोजगारांना हिणवलं जातंय. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव दिला जात नाही. नोकरदारांना नोकऱ्याच नाही आहे. परत कुठल्याही गोष्टीवर आवाज उठवला तर त्याला दाबण्याचा प्रयत्न होतोय. लोकशाही संपुष्टात आलेली आहे आणि या देशामध्ये फक्त हुकुमशाहीचं राज्य सुरू आहे. जर कुणी काही विरोध करत असेल तर त्याला कशा पद्धतीने अडकवायचं, कशा पद्धतीने दाबायचं, बदनाम करायचं, हे कारस्थान या देशामध्ये सुरू आहे. लोकशाही भारतामध्ये नष्ट होत चाललेली आहे आणि कुठेतरी हा देश हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज खरंच जनसामान्याला एकत्र येण्याची गरज आहे आणि एकमुठीने या सत्ताधाऱ्यांना दाखवण्याची गरज आहे. आज महागाईवर कुठलाच पक्ष काम करत नाहीये का, तर एखाद्या पक्षाने यांच्या विरोधात जर भूमिका घेतली तर त्या पक्षाला कसं दाबायचं हे त्यांना चांगलंच माहिती आहे. आणि लोकशाही पद्धतीने हा निवडणुका करू शकत नाहीत, कारण की हे लोकशाही पद्धतीने निवडून येऊ शकत नाहीत. EVMच्या चुकीच्या घोटाळ्यांनी हे निवडून येतात आणि हा बदल ते करू शकत नाहीत. तुम्ही चोर नाहीत ना, तर तुम्ही जनतेला दाखवून द्या ना, आम्ही असं पण निवडून येतो, कारण की हे करू शकत नाही.